समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था या शासकीय संस्थेत सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले हे नाव देण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली असून नुकतेच याबाबतचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीच्या वतीने देण्यात आले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीच्या वतीने पलूस येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था या शासकीय संस्थेस सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले हे नाव देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस, गट शिक्षणाधिकारी पलूस व तहसीलदार पलूस यांना देण्यात आले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक तालुका अध्यक्ष अविनाश काळीबाग, तालुका कार्याध्यक्ष अमरजित राजवंत, तालुका युवक उपाध्यक्ष यशबाबा आयवळे, पत्रकार पंकज गाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस या संस्थेला निवेदन देण्यात आले की औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस या संस्थेचं नामकरण होण्याबाबत आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवेदन दिले। स्त्री शिक्षणाचा पाया रचलेले माता सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा चालू केली। या अशा थोर व्यक्तीचं नामकरण आपल्या पलूस येथील प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था या संस्थेला, शासकीय संस्थेला माता सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले असे नामकरण करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज देण्यात आले। यावेळी संस्थेशी संबंधित असणारे कार्यालय व गट शिक्षणाधिकारी पलूस व माननीय तहसीलदार पलूस यांना निवेदन दिले। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।